नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टॅलेंट ऑफ कोचिंग क्लासेस कडून मी खेडकर मच्छिंद्र तुमचे पुन्हा एकदा या ठिकाणी क्लासच्या वतीने तुमचे सर्वांचे स्वागत करतो. आपण या आधीच्या एका व्हिडिओमध्ये 12वी बोर्डचा पेपर कसा सोडवावा यावरती आपण चर्चा केली होती. आज आपण रायटिंग स्किलचे क्वेश्चन कसे सोडवतात किंवा त्यामध्ये कोणता क्वेश्चन सोडल्याच्या नंतर तुम्हाला मार्क मिळतील याचा सविस्तर अभ्यास करणार आहे. रायटिंग स्किल म्हणल्याच्या नंतर मराठी मुलाच्या अंगावरती पूर्ण असा म्हणजे थरकाप आल्यासारखं होतो, पण अजिबात घाबरण्याची गरज नाही पहा. कारण रायटिंग स्किल मध्ये फक्त तुमच्यामध्ये सर्व काही ते लिहिण्याचे कौशल्य असते, फक्त तुम्हाला ते लिहिता येत नाही किंवा ते मांडता येत नाही. आता कोणत्या क्वेश्चन मध्ये कसं कौशल्य दडलेलं असतं किंवा कोणत्या क्वेश्चन मध्ये काय लिहिल्याच्या नंतर आपल्याला मार्क भेटतात ते आपण सर्व या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये पाहणार आहे. आपण पहिला क्वेश्चन घेतलेला आहे रायटिंग स्किलचा, क्वेश्चन नंबर 4. 12वीच्या पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिला क्वेश्चन आहे रायटिंग स्किलचा. कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज ऍज पर द इन्स्ट्रक्शन गिव्हन बिलो. तुम्हाला खाली दिलेल्या क्वेश्चनच्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या. तर अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज आणि तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची. लक्षात घ्या, 10वी बोर्डच्या पेपर पेक्षा मी बोलतो की 12वी बोर्डचा पेपर हा एकदम इझी आहे. इंग्लिशचा बोलतोय. त्याचं कारण असं आहे की तुम्हाला इथं 4 मार्क साठी एक क्वेश्चन दिलाय ना, मग त्याला 3 क्वेश्चन ऑर मध्ये आहेत. त्या ऑर मध्ये 3 क्वेश्चन पैकी तुम्हाला एकच सोडवायचं आहे. मग मला सांगा, एक सोडणं सायन्सच्या मुलासाठी, सायन्स मध्ये जे काही स्टडी करतात मुलं त्यांना एकदम इझी येतो. एक तो त्याचा आवडतीचा क्वेश्चन नक्कीच सोडू शकतो, मला पूर्ण विश्वास आहे. फक्त तो सोडवायचा कसा, तर ते या ठिकाणी त्यांना जमलं पाहिजे किंवा त्याला ते कन्सेप्ट कळली पाहिजे की त्यामध्ये नेमकं लिहायचंय काय आणि ते त्याच्यामध्ये नेमकं करायचंय काय. पहा आता पहिला क्वेश्चन आहे व्हर्च्युअल मेसेज. व्हर्च्युअल मेसेज म्हणजे काय असतो बा, आभासी संदेश म्हणतो आपण त्याला. आभासी संदेश म्हणजे सांगायचंय काय पहा, जर समजा तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला चाललात आणि कार्यक्रमाला चालल्याच्या नंतर तुम्हाला एखादा मेसेज द्यायचा असतो. जर घरी कुणी नसेल किंवा घरी कुणी असेल, जर घरी कुणी असेल तर तुम्ही काय म्हणता, मम्मी मी या ठिकाणी या पार्टीला चाललोय, मला येण्यासाठी उशीर होईल. पण इमॅजिन करा, जर समजा घरी कुणी नसेल तर तो मेसेज तुम्ही काय करणार, तर तो मेसेज एका संक्षिप्त रूपात लिहिणार आणि तो या ठिकाणी एका सुरक्षित ठिकाणी ठेवणार, जेणेकरून घरचे आल्याच्या नंतर तो मेसेज वाचतील आणि ते आपल्या जी काही भावना आहेत त्या भावना त्यांना समजतील. असा असतो व्हर्च्युअल मेसेज. आता या मेसेज मध्ये क्वेश्चन काय दिलंय पहा, इमॅजिन शुभम हॅज टू लिव्ह फॉर हिज नेटिव्ह प्लेस ड्यू टू इमर्जन्सी वर्क. ही अँड हिज फ्रेंड महेश had planned to watch a movie at 8:30 p.m. Shubham tired to call Mahesh several times, but due to connectivity issues, he is unable to connect him. एक शुभम नावाचा व्यक्ती आहे आणि त्या शुभम नावाच्या व्यक्तीला इमर्जन्सी कामासाठी आपल्या गावी जायचे, मूळ गावी जायचे. आणि त्याचा महेश फ्रेंड आहे. ते दोघे म्हणजे असं एकत्र राहणारे किंवा एकत्र सोबत असणारे 2 मित्र आहेत. तर त्या मित्राला एक जणाला इमर्जन्सी कॉल आला, शुभमला. आणि शुभम आणि महेशने काय केलंय, तर आज रात्री 8:30 वाजता एक मूवी पाहण्याचा प्लॅन केलाय. पण त्यापैकी शुभमला इमर्जन्सी कॉल आलाय. मग शुभमने काय केलंय, तर खूप वेळा या ठिकाणी महेशला कॉल करण्याचा प्रयत्न केलाय, पण महेशचा कॉल कनेक्ट झालेला नाही. मग आता महेशचा कॉल तर कनेक्ट झाला नाही, मग तो काय करणार, एक व्हर्च्युअल मेसेज किंवा आभासी संदेश लिहिणार एका चिठ्ठीवरती आणि तो या ठिकाणी त्या महेशच्या नावाने तो तिथे ठेवून देणार आणि महेश आल्याच्या नंतर तो रिसिव्ह करणार. मग असा असतो व्हर्च्युअल मेसेज. ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज इन अबाउट 15 to 100 words to Mahesh to convey this information. Support your message by giving appropriate reason. आणि त्या मेसेज मध्ये तुम्हाला परफेक्ट असं एक रिझन द्यायचंय, जे काय तुम्हाला या ठिकाणी तुमचं
तुमचं त्या त्या क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे. ओके, आता पहा यामध्ये ऍक्च्युली करायचे काय. आता क्वेश्चन समजला. क्वेश्चन समजल्याच्या नंतर पहा आणि दुसरा क्वेश्चन आहे त्यामध्ये. दुसरा क्वेश्चन आहे ऍक्च्युली काय स्टेटमेंट पर्पज. लक्षात घ्या यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. एक आहे व्हर्च्युअल मेसेज, त्याच्यानंतर आहे स्टेटमेंट पर्पज आणि त्याच्यानंतर आहे ग्रुप डिस्कशन. यापैकी लिहायचा कोणता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन आहे हा, की यापैकी लिहा तर लिहा कोणता आणि कोणत्याला जास्त मार्क पडतील. आता पहा मी पहिला क्वेश्चन तुम्हाला लिहून दिलाय, मी तो सोडून दिलाय. पहिल्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला करावं लागते डेट मेन्शन, की तुम्ही कोणत्या डेटला तो मेसेज लिहिलाय, आणि तो कोणत्या वेळी लिहिलाय. सगळ्यात आधी तुम्ही करणार डेट मेन्शन, त्याच्यानंतर तुम्ही करणार टाइम मेन्शन, आणि टाइम मेन्शन केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला उद्देशून या ठिकाणी तुम्ही तो मेसेज लिहायला सुरुवात करणार. व्यक्तीला उद्देशून मग मी इथं व्यक्तीला उद्देशलाय डिअर महेश, जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. मला महेशला मेसेज लिहायचा आहे व्हर्च्युअल मेसेज, मग मी त्या महेशला उद्देशून लिहिणार, पण डेट आणि टाइम आधी टाकून. आता मी पुन्हा लिहिण्यासाठी सुरुवात केली. आय टायर्ड कॉलिंग यू मेनी टाइम बट युअर फोन इज नॉट रिचेबल. आय हॅव टू लिव्ह माय नेटिव्ह प्लेस अर्जंटली बिकॉज ऑफ सम इमर्जन्सी वर्क. मी तुला खूप सारे कॉल करण्याचा प्रयत्न केलाय. मला माझ्या मूळ गावी जायचं आहे कारण मला थोडं इमर्जन्सी काम लागलेलं आहे. सो आय वॉन्ट बी एबल टू कम फॉर द मूवी ऍट 8:30 PM टुडे. आणि या ठिकाणी आज आपण जी काही मूवी पाहणार आहेत ती पाहणं होणार नाही. आय एम रिअली सॉरी फॉर कॅन्सलिंग द प्लॅन ऍट द लास्ट मोमेंट. आणि मी तुला या ठिकाणी मनपूर्वक माफी मागतो. खरंच मी तुझ्याकडून दिलगिरी व्यक्त करतोय की हा जो प्लॅन आहे तो शेवटच्या क्षणाला आपण कॅन्सल करत आहोत. कॉल मी व्हेन यू सी दिस मेसेज. आता तू मला कॉल कर जेव्हा तुझ्या हाती हा मेसेज पडेल. पहा हे एवढंच लिहायचंय तुम्हाला. म्हणजे हे या ठिकाणी जवळपास 70च्या पुढे शब्द आहेत, 70च्या जवळ शब्द आहेत. म्हणजे तुम्हाला याला 4 मार्क पडणार म्हणजे पडणार. कसे पडणार तर या डेटला आणि जो काय टाइम आहे त्याला 1 मार्क असतो पहा. ओके, तुमच्या सुरुवातीला 1 मार्क असतो आणि तुमचा जो काय अंतिम पॅसेज आहे, अंतिमच्या जे काय तुमची अंतिम शेवट जो आहे, शेवट रिस्पेक्टफुली आणि तुमची जी काय सुरुवात आहे, सुरुवात रिस्पेक्टली झालेली असेल तर तुम्हाला हे 3 मार्क भेटतात. आणि ग्रामॅटिकली बोलतोय, ग्रामॅटिकली जो काही तुमचं लेखन असतो ग्रामरचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला पडतो 1 मार्क. यासाठी पडतो 1 मार्क. तर असा असतो या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेज. आता पहा याच्यामधला तिसरा ओके, क्वेश्चन नंबर 4A मधला तिसरा जो तुम्हाला ऑर मध्ये आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पज मी घेतला नाहीये का, तर तुम्हाला मी लगेच सांगतो. पहा स्टेटमेंट ऑफ पर्पज घेतला नाही, त्याच्यानंतर मी डायरेक्ट तिसरा घेतलाय इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. आता इंग्लिश लँग्वेजचं महत्व काय. तिसरा ए मधला तिसरा या ठिकाणी असा असतो जो तुम्हाला ग्रुप डिस्कस करायचा असतो. इमॅजिन यू हॅव रिसेंटली अटेंडेड अ ग्रुप डिस्कशन ऍज अन ऑडियन्स ऑन द टॉपिक इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन लँग्वेज. तुम्हाला ग्रुप डिस्कशन करायचंय आणि इंग्लिश या विषयाबद्दल तुम्हाला त्यामध्ये चर्चा करायची आहे. ओके, आणि त्यामध्ये तुम्हाला दिलंय 4 ऑफ युअर फ्रेंड्स पार्टिसिपेटेड इन डिस्कशन. 4 मित्र तुमचे त्या डिस्कशन मध्ये सहभागी झाले पाहिजे. 4 मित्र. मग आता पहा 4 मित्र. आणि इथं एक गोष्ट लक्षात घ्या, ग्रुप डिस्कशन मध्ये तुम्हाला इथं शब्दाचं बंधन दिलेलं नाहीये. तुम्ही तो आन्सर आहे, तो आन्सर किती शब्दात लिहायचंय ते शब्दाचं बंधन दिलेलं नाहीये. स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये शब्दाचं बंधन आहे, त्याच्यानंतर व्हर्च्युअल मेसेज मध्ये शब्दाचं बंधन आहे. शब्दाचं बंधन ग्रुप डिस्कशन मध्ये नाही.
आणि जिथं शब्दाचं बंद नसतं तिथं तुम्हाला ते लिहावंच लागतं, तितक्याच प्रमाणात ते लिहावंच लागतं. पण इथं नाहीये तुम्हाला. ओके, तुम्हाला फक्त 4 लोकांची वाक्य पूर्ण करायची. 4 लक्षात घ्या, 4 लोकांची वाक्य 4 पूर्ण करायचे. तर मग आता स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये जर समजा 100 ते 150 शब्द लिहायचे तुम्हाला, एका ओळीत जवळपास आपण 5 शब्द धरले. एका ओळीत समजा आपण 5 शब्द धरले, 5 शब्द म्हणजे 30 ओळी, 30 ओळी म्हणजे 30 वर्ब. ओके, मग ते 30 ओळी तुम्ही तुमच्या या ठिकाणी मनानं तयार करणार. आणि कशावरती? तर बॅचलर ऑफ डिग्री या ठिकाणी तुमची डिग्री पूर्ण झाली आणि त्या डिग्रीवरती तुम्ही त्याच्यावरती बोलणार, तुम्ही ते इमॅजिन करणार. आणि तुम्ही ऍक्च्युली 12वीचे, हा कधी प्रसंग फेस केलेला पण नसतो, कधी फेस केलेला नसतो हा प्रसंग, नाही बरं. मग त्याच्यामुळं तुम्हाला लिहिताना तुम्ही थोडं इमॅजिन करायचा की कुठला क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला मार्क देऊन जाऊ शकतो. आता पहा ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन पहा, ग्रुप डिस्कशन मध्ये मी 4 पात्र घेतले. पहा, तिसरा क्वेश्चन, इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज. राहुल आहे, राहुल पहिला पात्र घेतला. राहुल बोलतोय, काय बोलतोय राहुल इज इम्पॉर्टंट. राहुल स्पीकिंग इंग्लिश इज इम्पॉर्टंट बिकॉज इट इज अन इंटरनॅशनल लँग्वेज. ओके, राहुल बोलतोय की इंग्लिश ही महत्वाची आहे, कारण काय तर ती राष्ट्रीय भाषा आहे. ओके, आता भक्ती बोलते. भक्ती काय म्हणते? यस, मोस्ट हायर एज्युकेशन बुक्स अँड कोर्सेस आर इन इंग्लिश, सो इट इज हेल्पफुल फॉर स्टडी. आता बरेच इंग्लिशचे या ठिकाणी पुस्तकं, शैक्षणिक पुस्तकं आणि कोर्सेस, जे काय आपले कोर्स असतात, ते कोर्स इंग्लिश मध्ये उपलब्ध आहेत आणि ते अभ्यासासाठी खूप मदतगार आहेत किंवा मदत या ठिकाणी होते त्याची. इंग्लिश, त्याच्यानंतर अमित बोलतोय, इंग्लिश ऑल्सो गिव्स बेटर जॉब ऑपॉर्च्युनिटीज, मेनी ऑफिसेस अँड कंपनीज अस इंग्लिश. ओके, ऍज इंग्लिश. तर अमित बोलतोय की इंग्लिश ही खूप चांगल्या ऑफिसमध्ये किंवा कंपनीज मध्ये या ठिकाणी काय देते तर नोकरी उपलब्ध करून देते. त्याच्यानंतर पूजा पहा, आय ऍग्री इंग्लिश इम्प्रूव्ह आवर कॉन्फिडन्स अँड पर्सनॅलिटी. आणि पूजा म्हणते की इंग्लिश ही काय करते तर ती आपला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास वाढवते. आणि त्याच्यानंतर पुन्हा भक्ती बोलते. पहा, भक्ती बोलते सो इंग्लिश इज इम्पॉर्टंट फॉर एज्युकेशन, जॉब अँड कम्युनिकेशन विथ अदर्स. भक्ती बोलते की इंग्लिश ही महत्वाची आहे, कारण का तर ती कंपनी, शैक्षणिक दृष्टिकोनातून, त्याच्यानंतर कंपनी आणि जी काय आपली नोकरी आहे, नोकरीमध्ये या इंग्लिशचं अनन्य साधारण महत्व आहे. मग आता मला सांगा, मी 4 पात्र घेतले, 1, 2, 3 आणि 4. आणि ही जी भक्ती आहे, भक्ती मी एक रिपीट घेतला, म्हणजे माझे 5 पात्र झाले. सायन्स वाल्या विद्यार्थ्यांसाठी 4 पात्र लिहिणार नाही असा एकही विद्यार्थी सापडणार नाही. 4 पात्र. आणि कशावरती लिहायचंय? इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश लँग्वेजच्या महत्वाबद्दल लिहायचंय. मग तुम्ही असं कस काय बरं लिहू शकत नाही? मी असं म्हणल, 8 वाला मुलगाही या ठिकाणी हे लिहू शकतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये जर समजा एक टॉपिक दिला तर त्याच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक ते विचार येऊन जातात, ऑटोमॅटिक त्याच्या डोक्यामध्ये ते खलबल होऊन जाते की यामध्ये काय लिहायचंय. एका वाक्याने जर समजा सुरुवात केली, एका व्यक्तीने जर सुरुवात केली तर त्या व्यक्तीला एक रिस्पॉन्स देणार असतो, त्याच्यानंतर तिसरा असतो, त्याच्यानंतर चौथा असतो. मग जर समजा असं आपण या ठिकाणी इमॅजिनरी लिहू शकतो, तर तुम्ही या ठिकाणी कोणता क्वेश्चन सोडवायचा तर हे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे ठरवू शकता. क्वेश्चन नंबर 4A जो की तुम्हाला एकच सोडवायचा आहे, पण व्हर्च्युअल मेसेज मध्ये तुम्हाला 50 ते 100 शब्दात उत्तर लिहायचे, जे की आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तुम्हाला. अशा पद्धतीने ते तुम्हाला लिहायचे, अशा पद्धतीनं. ओके, आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज, जो की तुम्ही माझ्या दृष्टीने नाही लिहिला पाहिजे.
ओके, नाही हा क्वेश्चन लिहूच नका. माझं पूर्ण मत असं आहे की हा क्वेश्चन लिहू नका, कारण तुम्ही याच्यावरती पॅसेज लिहिणार. पॅसेजच्या सविस्तर लिहावं लागतं, ते पॅसेज सारखं लिहावं लागतं तुम्हाला ते. मग पॅसेज कव्हर लिहिणार आहे तुम्ही, पॅसेज मध्ये तुमचं ग्रामर चुकणार, त्याच्यानंतर तुम्हाला फक्त लिखण्याला मार्क भेटणार, 2च मार्क भेटणार. पण तुम्ही जर समजा असं स्टेप बाय स्टेप लिहिलं तर तुम्हाला या ठिकाणी याचे 4 पैकी 4 मार्क भेटू शकतात. आणि जर समजा तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिलं नाही, फक्त पॅसेज लिहिला, तर पॅसेजला तुम्हाला 4 पैकी 4 मार्क भेटत नाहीत. ओके, तर अपेक्षा करतो की हा टॉपिक क्वेश्चन नंबर 4 मधला एकतर तुम्ही क्वेश्चन नंबर 4 मधला एकतर रायटिंग स्किलचा 1 लिहा किंवा या ठिकाणी 3 लिहा. मधला दुसरा लिहू नका, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहू नका. अपेक्षा करतो की समजलं असेल. हे याची पुन्हा या ठिकाणी प्रॅक्टिस करा. धन्यवाद.